Welcome dear student. We are learning how to find out the equation of a tangent and normal to the given curve. Now we are going to learn derivative of rate measure. Derivatives of rate measure means when any quantity is changing continuously, how the rate of changing depend on that we are going to learn here. Suppose the question is, a spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter? हा क्वेश्चन आधीच्या क्वेश्चन्स पेक्षा डिफरंट आहे. त्याच्यामध्ये आपण इक्वेशन्स फॉर्म केले होते, कर्व लाईन दिलेली होती. याच्यामध्ये असं दिलंय की एखादा सोप बबल आहे. जेव्हा आपण वॉशिंग पावडर पाण्यामध्ये टाकली, तिला जर हलवलं, त्याच्यामध्ये बबल्स तयार होतात. मग हा जो बबल्स आहे हा स्पेरिकल आहे. स्पेरिकल म्हणजे कसा, जसा फुटबॉल वगैरे असतो तो गोल. हा जो स्पेरिकल बबल आहे हा याचं रेडियस वाढत जाते, म्हणजे तो बबल मोठा मोठा होत जातोय. तर तो जो रेडियस त्याची जी वाढते, म्हणजे याच्यावर अजून मोठा, थोडा मोठा, असा जो मोठा होतोय तो कसा मोठा होतोय, इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला ती रेडियस 0.02 सेंटीमीटरने वाढते. म्हणून इथे दिलंय रेडियस इज इन्क्रीजिंग, म्हणजे रेडियस मध्ये चेंज होतोय. ज्या गोष्टीमध्ये चेंज होतोय म्हणजेच त्याचं डेरिव्हेटिव्ह निघतं. म्हणजे याच्यात जर आपण गिवन घ्यायचं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ चेंजिंग रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि त्याचे मेजरमेंट दिलंय 0.2 सेंटीमीटर पर सेकंड. At what rate is the surface area? मग जर रेडियस वाढली तर त्याचा सरफेस एरिया पण वाढत जाणार आहे. मग तो सरफेस एरिया किती रेटने इन्क्रीज होतोय, डिक्रीज होतोय, ते आपल्याला त्याचा रेट फाइंड आउट करायचा आहे. मीन्स एरिया मधला चेंज फाइंड आउट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू टी, ते फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याच्यासाठी दिलंय व्हेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. आणि प्रिव्हियस म्हणजे पहिली रेडियस जी दिली आहे ती दिली आहे 5 सेंटीमीटर. आणि क्वेश्चन नीट समजून घ्या, त्याच्याशिवाय सॉल्व्ह करता येणार नाही. एक सोप बबल आहे, स्पेरिकल सोप बबल आहे, तो वाढत जातोय. तो जेव्हा वाढतोय म्हणजे ऑटोमॅटिकली ही रेडियस पण वाढणार आहे. आता ही जी रेडियस वाढत जाते ती कशी वाढते, एका सेकंदाला 0.02 सेंटीमीटरने तो बबल थोडा थोडा मोठा होतो. म्हणजे सर्कल रेडियस मोठी होते, म्हणजे बबल मोठा होतोय, तर त्याचा सरफेस एरिया पण चेंज होतोय. नाव वी शुड नो व्हॉट इज द एरिया ऑफ स्फिअर. स्पेरिकल बलून आहे, त्याच्यामुळे बबल आहे, सॉरी. मग त्याचा एरिया काय असतो, आपण हे 8-9 स्टँडर्ड मध्ये लर्न केलंय, सॉरी 9-10 मध्ये लर्न केलेलं आहे. एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4πr². मग ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टी फाइंड आउट करायचं. याच्या पुढचे 8 पासूनचे सगळे सम इझी आहे. त्याच्यात फक्त आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे जे फाइंड आउट करायचा आहे त्याचा. ठीक आहे, आता याचं सोल्युशन बघूया. Let radius of spherical bubble is 5 centimeter. Derivative change in radius with respect to time is equal to 0.02 centimeter. Now, area of sphere, सरफेस एरिया, नुसता एरिया नाही आहे, सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4πr². एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4πr². मग याला डिफरेंशिएट करायचं, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी, टाइम. कारण बबल मध्ये चेंज कसा होतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम, ते सेकंड आलेलं आहे. Therefore, derivative of a with respect to t is equal to, in this equation 4π is constant, so keep the 4π as it is. Now r with respect to t करतोय, मग आता या r चेंजिंग होते, मग r चं डेरिव्हेटिव्ह निघेल आधी 2r. पण r जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू t, इथे t नाहीये, मग पुन्हा त्या r चं डेरिव्हेटिव्ह जसं आपण प्रिव्हियस याच्यात करत होतो, y असेल तर dy अपॉन dx, तसं आता इथे r आहे, विथ रिस्पेक्ट टू टी करतो तेव्हा टी पाहिजे असतो, तो नाहीये. म्हणून पुन्हा या r चा डेरिव्हेटिव्ह आला, डेरिव्हेटिव्ह ऑफ r विथ रिस्पेक्ट टू टी. 4π as it is. 2. What is the value of r? Already it is given. The value of r is 5.
डेरिव्हेटिव्ह ऑफ चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टी आणि त्याची व्हॅल्यू दिली 0.02. 5 into 2 into 5 10 10 into 0.02 मग डेसिमल नंबर एक पॉईंट तिकडे शिफ्ट होईल म्हणजे हा 10 into तो 0.2 means 0.85. Change in area, rate of change of area is equal to 0.85. पण एरिया कसा असतो सेंटीमीटर पर स्क्वेअर सेकंड. Question number 9. The surface area of spherical balloon is increasing at rate of 2 centimeter square per second. At what rate the volume of the balloon is increasing when the radius of balloon is 6 centimeter. आधी spherical bubble होता. या 9th question मध्ये spherical balloon आहे. ठीक आहे. The surface area of spherical balloon is increasing at the rate of 2 centimeter per second. मग कोणामध्ये चेंज होतोय तर चेंज होतोय एरियामध्ये. Therefore derivative of area or change in area with respect to t is equal to 2 centimeter square per second. We need to find out at what rate the volume of the balloon is increasing. Means we are going to find out change in volume when the radius of spherical balloon is given 6 centimeter. Radius 6 centimeter. So let R be the radius of spherical balloon. R is equal to 6 centimeter. This is given. And rate in change of area with respect to 2 is 2 centimeter per second. What is the volume of sphere? First we write down volume of sphere. ज्याच्यामध्ये रेटचे चेंजेस आपल्याला मेजर करायचे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती हवा. मग व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. हा झाला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी. Therefore volume is V. Change in volume with respect to T is equal to. Now differentiate this term. 4/3 and pi are the constant term. Now find out the derivative of r cube. What is the derivative of r cube? That is 3r square. But here we are doing with respect to t. So take the derivative of r with respect to t. We know the formula. We know the value of r. R value है 6 centimeter. Derivative change in rate of radius with respect to t. हवा आहे आपली ही व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. मग ही व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एरियाची मदत घ्यावी लागेल. As surface area of sphere A is equal to 4 pi r square. Therefore change in area म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ A with respect to t is equal to 4 pi 2r derivative of r with respect to t. Now change in area with respect to t त्याची व्हॅल्यू आहे 2 is equal to 4 pi into 2 into r. R ची व्हॅल्यू आहे 6. This is unknown term. Now shift all this term to the this side. This 2 and this 2 get cancelled. Shift this 4 pi and 6 to this side. Therefore 1/4 pi into 6 is equal to derivative of r with respect to t. Now put this value in equation 1. When upon 4 pi, 4 into 6, 24. Therefore
rate of change of radius with respect to t, the answer is 1 upon 24 pi. Now, put the value of this, put dr upon dt is equal to 1 upon 24 pi in equation 1. So, we get the value of change of volume. Therefore, change in volume with respect to t is equal to 4 upon 3 pi into 3 into r square means 36, 6 square 36 into derivative of r with respect to t. The answer is 1 upon 24 pi. This pi and this pi will get cancelled. 3 get cancelled. 12 2s are 24. 12 3s are 36. 2 1s are 2. 2 2s are 4. So what is remaining here? 2 into 3, that is 6. Now give the unit. Volume centimeter cube per second. Volume से unit है cube. Area असेल तर square. Volume असेल तर cube. So this way we can find out the change in volume with respect to t. Question number 10. If each side of an equilateral triangle increases at the rate of √2 centimeter per second, find the rate of increase of its area when its side of length 3 centimeter. First line है, if each side of an equilateral triangle. मैं suppose आपल्याला एक equilateral triangle काढायचं आहे. We know the property of equilateral triangle. In equilateral triangle, all the sides are equal. Now, each side of an equilateral triangle increases at the rate of √2 centimeter per second, and the length of this is equal to 3 centimeter. This is given. Now, let x be the side of equilateral triangle. And the length of equilateral triangle, length of side of equilateral triangle is 3 centimeter. Next is given the change of side with respect to t. Therefore, change of side with respect to t is given √2 centimeter per second. म्हणजे एका सेकंदाला ही जी इक्विलॅटरलची साइड आहे ती कितीने इन्क्रीज होते? √2 सेंटीमीटर. Find in this example we need to find out what is the change in area. मग आपल्याला इक्विलॅटरलच्या एरियाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. एरिया ऑफ, हे सगळे फॉर्म्युले तुम्ही बॅक साइडला सगळे लिहून ठेवा. एका साइडला जर लिहिलेले असतील तर लर्न करायला इझी होईल. इक्विलॅटरल ट्रायंगल A is equal to √3 by 4 साइड स्क्वेअर. हा झाला त्याचा फॉर्म्युला. जर आपण व्हॅल्यू पुट डाउन केल्या, A is equal to √3 by 4 into साइड म्हणजे x स्क्वेअर. पण आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो डू द डेरिव्हेटिव्हज ऑफ दिस इक्वेशन. डिफरेंशिएट with respect to t. Therefore, change in area with respect to t is equal to √3 by 4. This is constant term into x square. The derivative of x is 2x, and this term is not in t. So again take the derivative of x with respect to t. Now we have the formula value for x. x ची value किती आहे? 3. चेंज ऑफ साइड पर सेकंड ते किती आहे? √2. मी या व्हॅल्यू सगळ्या तिकडे पुट डाउन करायचे. √3 upon 4 into 2 into 3 into √2. 2 1s are 2, 2 2s are 4. √3 3 √2 म्हणजे √3 आणि √2 √6 हा 2 into 3 by 2. So answer is centimeter square per second. Question number 11. The volume of sphere increase at a rate
ऑफ 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आता याच्यात गिवन काय दिलेलं आहे. द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इन्क्रीज ॲट द रेट ऑफ इन्क्रीज डिक्रीज चेंज असा कोणताही वर्ड आला तर याचा अर्थ काय दिलाय. चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टी इज गिवन 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. पर सेकंदाला व्हॉल्यूम 20 सेंटीमीटर क्यूबने चेंज होतोय. कुणाचा. स्फेरिकल स्फिअरचा. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया. वी नीड टू फाइंड आउट चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टी. मग त्या स्फिअरचा एरिया विथ रिस्पेक्ट टू टी किती चेंज होतोय ते फाइंड आउट करायचंय. when its radius is 5 centimeter and the radius is given 5 centimeter. Now let R be the radius of sphere. Volume of sphere is equal to 4/3 pi r cube. Therefore, that is volume denote करता V है. V is equal to 4/3 pi r cube. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एरिया. पण एरियाच्या फॉर्म्युलामध्ये काय येतं. एरिया इज इक्वल टू 4 pi r स्क्वेअर. म्हणजे जेव्हा तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे तेव्हा dr/dt येईल. पण रेडियसचे चेंज इथे दिलेला नाही म्हणजे dr/dt ची व्हॅल्यू नाही. मग ती व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यातून मिळणार आहे. सो फर्स्ट वी यूज दिस फॉर्म्युला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. Therefore, derivative of v with respect to t 4/3 pi r constant term and the derivative of r cube is 3r square into change in radius with respect to t. The value of dv/dt is already given, that is 20. Shift all the term to this side or put the values first. 4/3 pi into 3 into r square. What is the value of r? R is 5. Square of 5 is 25. dr/dt. Therefore, 20 into टर्म्स जेव्हा या साईडला शिफ्ट होतात न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जातं. डिनॉमिनेटर न्यूमरेटर म्हणजे फक्त त्यांना रिव्हर्स करायचं असतं. जसा 4/3 येतो 3/4 झाला. पाय 3/1 येतो 1/3 झाला. 25 आहे म्हणजेच तो 1/25 is equal to dr/dt. Now solve this. 3 cancel. 5 4s are 20. 5 5s are 25. This 4 and this 4 get cancelled. So what is remaining here? In numerator just 1 and in denominator pi. 1/5 is equal to change in radius with respect to t. Now we'll use this value when we find out the area. Now area is equal to 4 pi r square. Differentiate this given equation with respect to t. Derivative of a with respect to t, again 4 pi cancel. R square is the derivative 2r into derivative of r with respect to t. सम अतिशय इझी आहे. फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. चेंज इन एरिया विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू 4 into 2 8 or 4 pi into 2 into r means 5 into dr/dt means 1/5 pi. This pi cancel, 5 cancel, pi and pi get cancelled. So the answer is 4 into 8. एरियाचा युनिट येतं सेंटीमीटर स्क्वेअर आणि सेकंड. In 12th sum also it is given about cube. Cubeचा एरिया. The area of cube काय? The edges of cube is decreasing
इन्क्रीज किंवा डिक्रीज जरी होत असेल तरी तेव्हा आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मेजर हेच यूज करायचंय. फाइंड द रेट ॲट विच द व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग. मग तुम्हाला फक्त क्यूबचं व्हॉल्यूम काय ते माहिती पाहिजे. द व्हॉल्यूम ऑफ क्यूब असतं साईड क्यूब, बस तो फॉर्म्युला यूज करा आणि जसे आधीचे सम सॉल्व्ह केले तसं सॉल्व्ह करायचंय. आता क्वेश्चन नंबर 13 थोडा डिफरंट आहे. त्याच्यामध्ये दिलंय अ मॅन ऑफ ए हाईट 2 मीटर्स. मग एक मॅन त्याची हाईट आहे 2 मीटर सपोज दिलेली आहे. वॉक्स ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय. तिथेच एक लॅम्प पोस्ट आहे आणि त्याची हाईट आहे 6 मीटर. आपण त्याला नाव देऊया AB इज द लॅम्प पोस्ट, CD इज द हाईट ऑफ मॅन. Find the rate at which the length of the shadow is increasing. If CD represent the height of man, then CDE represent its height. Now, हा जो माणूस आहे तो लॅम्प पोस्ट पासून 6 किलोमीटर पर आवर या किलोमीटर नाही मीटर आहे खाली 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट. म्हणजे एवढं डिस्टन्स त्याला चालण्यासाठी त्याने किती घेतलंय 6 किलोमीटर पर आवर. आपण इथे इथून लॅम्प पोस्ट आहे आणि असा तो लाईट त्या माणसावर पडून त्याची शॅडो इथे आपल्याला मिळते असं आपण सपोज करू. हा जो डिस्टन्स आहे तो सपोज त्याने एक्स डिस्टन्स कव्हर केलाय आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्याची शॅडो जी आहे ती कोणत्या रेटने इन्क्रीज होते. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी फाइंड आउट करायचं आहे इन शॉर्ट. मग आता याच्यामध्ये आपण 10th स्टँडर्ड मध्ये जे लर्न केलंय सिमिलॅरिटी इन ट्रायंगल्स, राईट अँगल ट्रायंगल्स. इथे दोन ट्रायंगल्स तयार झाले, ट्रायंगल ABE and triangle CDE. In that, both the triangles are similar. Why are they similar? की E angle जो आहे हा E angle या छोट्या ट्रायंगल मध्ये पण आहे आणि या मोठ्या ट्रायंगल मध्ये पण आहे. म्हणजे एक अँगल कॉमन झाला. हा अँगल 90 डिग्रीचा, हा अँगल 90 डिग्रीचा. म्हणजे इन द फिगर ट्रायंगल ABE सिमिलर टू ट्रायंगल CDE असं आपल्याला लिहिता येईल. त्याच्यानंतर जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात त्यांच्या साईड्स प्रपोर्शन मध्ये असतात. मग त्या व्हॅल्यूज टाकायच्या आणि आपल्याला इक्वेशन XY पर्यंत आणायचे. ठीक आहे. मग आता इथे बघा आधी हे सगळं लिहावं लागेल इन्फॉर्मेशन. इन द फिगर AB इज इक्वल टू हाईट ऑफ लॅम्प पोस्ट इज इक्वल टू 6 मीटर. CD height of man that is 2 meter. हा जो स्पीड आहे त्याचा तो किती होता 6 किलोमीटर पर आवर. Therefore change in speed with respect to t is equal to 6 kilometer per hour. Now triangle ABE similar to triangle CD. While writing the similarity, keep precaution for this correspondence. A angle, C angle, B is of 90 degree, D is of 90 degree, E angle common. So these two triangles are similar by AA test. Therefore, their sides are in proportion. AB upon CD is equal to BE अपॉन DE. आपल्याला यांचंच काम आहे कारण आपल्याला AE आणि CE बद्दल काहीच माहित नाहीये. ठीक आहे. आणि त्याला लागणार पण नाही. मग आपण फक्त दोनच साईड लिहिले. नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ दॅट. AB 6 upon CD that is 2. BE is the addition of BD and DE. So the total length of BE is X plus Y upon DE. DE means Y. 2 1s are 2, 2 3s are 6. Y into 3. 3y is equal to X plus Y. Shift this Y to this side. Therefore
2y. हा y जेव्हा या साईडला येईल तेव्हा तो मायनस होईल. 3y मायनस y 2y इज इक्वल टू x. या इक्वेशनला आता डिफरन्शिएट करायचं. जेव्हा तुम्ही याला डिफरन्शिएट कराल तुम्हाला चेंज इन y डायरेक्ट मिळेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. टू कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. 2 as it is. Derivative of y with respect to t is equal to change in means derivative of x by dt. त्याची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 6. Therefore, derivative of y with respect to t is equal to 3. आता याला युनिट कोणतं द्यायचं? तुम्ही जर क्वेश्चन नीट रीड केला तर त्यांनी तिथे विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये find the rate at which the length of the shadow is increasing. आता ही शॅडोची लेंथ आहे. लेंथ कशामध्ये मोजतो आपण? त्यांनी जर इथे किलोमीटर दिले तर आपल्याला इथे किलोमीटर लिहावं लागेल. Therefore, change in shadow rate किती आहे त्याचा? 3 किलोमीटर. पण आपण शॅडोची जी चेंज काढतोय तो विथ रिस्पेक्ट टू टी करतोय. म्हणजे युनिट लिहिताना तुम्हाला काय लिहावं लागेल? 3 किलोमीटर पर आवर. डायरेक्टली लिहूया 3 किलोमीटर पर आवर. थँक्यू.